हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचा दिवस कसा सुरू होतो? घाई, चिडचिड आणि कामांच्या यादीने की शांत, फ्रेश आणि पॉझिटिव्ह एनर्जीने? एका गृहिणीचा सकाळचा मूड हा संपूर्ण घराचा मूड ठरवतो. आणि आपला मूड कधी फ्रेश राहतो तर सकाळचा थोडासा वेळ जरी स्वतःसाठी मिळाला तर. आणि त्यासाठी आपलं स्वतःचं एक प्रॉपर मॉर्निंग रुटीन असणं खूप गरजेचं आहे की ज्यामध्ये तुम्ही प्रॉपर मॉर्निंग वॉक करू शकता किंवा योगा प्राणायाम करू शकता. तर आज मी वॉकला गेलेले. आल्यानंतर बघा स्मार्ट वॉचमध्ये दिसत आहे 2.7 किलोमीटर चालून आलेले आहे 33 मिनिटांमध्ये. स्मार्ट वॉच वापरलंच पाहिजे असं काही नाही, पण त्यामुळे आपल्याला आपल्या ऍक्टिव्हिटी कळतात आणि त्यामुळे अजून मोटिवेशन मिळतं एक्सरसाइज करण्यासाठी. कारण त्यामध्ये दिसत असतं की आज आपण किती चाललोय किंवा किती एक्सरसाइज केलाय. सकाळी लवकर उठल्यानंतर किंवा चालून आल्यानंतर थोडीशी भूक सुद्धा लागते, तर आल्यानंतर एक चमचा आवळ्याचा मुरंबा बनवलेला आहे तर तो घेते. सकाळ सकाळी उगीच चहा बिस्किट वगैरे खायचं नाही, तर असं पौष्टिक काहीतरी बनवून ठेवायचं की जे आपल्याला इझिली खाता येईल. चालून आल्यानंतर एक 5-10 मिनिटं बसते आणि त्याच्यानंतर डबा बनवायला सुरुवात करते. आणि डब्यासाठी मी अशाच भाज्या निवडते की ज्या पटकन करता येते. सकाळी लवकर उठलं की प्रत्येक कामासाठी प्रॉपर वेळ देता येतो, नाहीतर मग सगळी कामं डिले होत जातात. सकाळी सकाळी नुसती घाईगडबड होते आणि त्यामुळे होते ती चिडचिड. आता सकाळी लवकर कसं उठायचं? फक्त अलार्म लावून आपण लवकर नाही उठू शकत, तर त्यासाठी मनाचा अलार्म लावायला पाहिजे. म्हणजे रात्री झोपताना जर तुम्ही स्वतःला सांगितलं की मला सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून काय काम करायचं आहे हे जर मनाशी ठरवलं, तर आपोआप अलार्म न लावता सुद्धा सकाळी सकाळी आपली एनर्जी लेवल एकदम हाय असते, त्याच्यामुळे सगळी कामं ती पटापट होतात. पण तीच जर कामं उशिरा सुरू केली तर अख्खा दिवस कुठे जातो कळत नाही. तसंच दुसऱ्या दिवशी सकाळी डब्याला काय बनवायचं, नाश्ता काय बनवायचं याचं जर प्लॅनिंग आदल्या दिवशी केलं ना, तर सकाळी काय बनवायचं याचा विचार करण्यात वेळ जात नाही आणि आपली कामं ती पटापट होतात. तर असं आपलं मॉर्निंग रुटीन सेट असलं की एक्सरसाइजसुद्धा होतो आणि आपली घरातली कामंसुद्धा होतात, त्यामुळे आपण फ्रेश एनर्जेटिक राहतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.